ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो त्या घरात देवाचा वास असतो. मी बोलत नाही, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. देव कुठे आहे? ज्या घरात आजही स्त्रीचा सन्मान आहे, तिचा आदर आहे. ज्या घरात स्त्री प्रसन्न आहे तिथं देव नारायण आहे. आणि मी सांगेल, वैकुंठातली नारायणाची चरण दाबणारी लक्ष्मीची प्राप्ती जर करायची असेल, लक्ष्मीच्या मागं जग लागलेलं आहे, मागं लागू नका. तुमच्या घरामध्ये जी गृहलक्ष्मी तिला प्रसन्न करा. वैकुंठाची लक्ष्मी आपोआप प्रसन्न होईल. महाराज आपोआप प्रसन्न होईल. ज्या घरामध्ये मातृशक्ती पूजनीय, ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे, त्या ठिकाणी साक्षात नारायणाचा वास आहे. आणि म्हणून या ठिकाणी करत असताना भगवंताची कथा केवळ श्रवण करू नका. भगवंताची कथा श्रवण करत असताना आपल्या स्वभावालाही बदललं पाहिजे. स्वभाव बदलला, कथा सार्थक झाली. कथा सार्थक झाली. आणि म्हणून कथेमध्ये येत असताना मी काल सांगितलं, भगवंताच्या कथेत येत असताना आभूषण घालून आलं पाहिजे. पण ते भागवताचे आभूषण कोणते? श्लोकाचे, भगवंताच्या नामाचे. आपल्या कंठामध्ये 7 दिवस भगवंताचं नाव असलं पाहिजे. जे आपल्याला आवडतं ते भगवंताचं स्मरण आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आता सध्या महादेवाचं आपल्याला आवड आहे, महादेवाचं नाव घ्या. रामाची आवड आहे, रामाचं कोणतंही घ्या. जे आहे आपल्या कंठामध्ये भगवंताचं नाव असलं पाहिजे. आणि भगवंताचं नाव जर कंठात आलं तर जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्षात घ्या, आपला स्वभाव सुधारायचा असेल तर भगवंताच्या कथा, भगवंताचे संत महात्मे जे आहेत ते कसं जीवन जगले हे पाहिल्यावर आपला स्वभाव सुधारेल. आणि म्हणून भगवंताची प्राप्तीची इच्छा असते. मी सांगत होतो की घरी दुपारच्या वेळेस आराम न करता आपण कथेला काय येतो, याचं एकच कारण आहे की सत्संगातून भगवंताची प्राप्ती होऊ शकते. भगवंताच्या कथेतून भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून हो श्याम तेरे मिलने का, हो श्याम तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. शाम तेरे मिलने का, वो सत्संग ही बहाना है. शाम तेरे मिलने का, ओ कन्हैया तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. शाम तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. हरी बोल. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. ओ सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. हो सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है.
और तारों की झिलमिल में, ओ तारों की झिलमिल में मेरे शाम का बसेरा है। ओ तारों की झिलमिल में, ओ मेरे शाम का बसेरा है। दुनिया वाले क्या जाने, ओ दुनिया वाले क्या जाने, ओ मेरा रिश्ता पुराना है। शाम तेरे मिलने का ओ सत्य संगी बहाना है। ताली बजाते हुए सब लोग दोनों हाथ ऊपर करके हरि बोल। में ढूंढा तुझे, बगियों में पाया है। हो फूलों में ढूंढा तुझे, बगियों में पाया है। हो फूलों में ढूंढा तुझे, बगियों में पाया है। हो फूलों में ढूंढा तुझे, बगियों में पाया है। ओ कलियों की खुशबू में, ओ कलियों की खुशबू में, ओ मेरे शाम का बसेरा है। ओ कलियों की खुशबू में, ओ मेरे शाम का बसेरा है। दुनिया वाले क्या जाने, मेरा रिश्ता पुराना है। दुनिया वाले क्या जाने। हरि बोल। मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है। हो मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है। हो मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है। हो मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है। हो वृंदावन की गलियों में, वृंदावन की गलियों में मेरे शाम का ठिकाना है। वृंदावन की गलियों में ओ मेरे शाम का ठिकाना है। शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है। ओ शाम तेरे मिलने का
सत्संग ही बहाना है। जय हो श्री राधे। गंबे जोगाई में ढूंढा तुझे, अरे पाटोदा में पाया है। अम्बा जो मैं ढूंढा तुझे, पाटोदा में पाया है। लातूर में ढूंढा तुझे, पाटोदा में पाया है। लातूर में ढूंढा तुझे, पाटोदा में पाया है। अरे हरि भक्तों के हृदय में, हरि भक्तों के हृदय में मेरे शाम का ठिकाना सत्संग ही बहाना है। ओ शाम तेरे मिलने का, ओ सत्संग ही दोनों हाथ ऊपर करके ताली बजाते हुए शाम मिलने का सत्संग ही बहाना है। शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है। सत्संग ही बहाना है। सत्संग ही बहाना है। सत्संग ही बहाना है। ओ शाम तेरे मिलने का, हे कन्हैया तेरे मिलने का, हे पंढरीनाथ तेरे मिलने का, हे भोले बाबा तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है। हो शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है। प्रभू, भगवंताची कथा सत्संग याच्यासाठीच श्रवण करायचं की भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे। भगवत प्राप्तीसाठी सत्संग आहे, देव मिळाला पाहिजे। आणि लक्षात घ्या, एक नियम असा आहे की अत्तरची दुकान जर असेल, लक्ष देऊन ऐका, अत्तरची दुकान आहे आणि त्या अत्तरच्या दुकानीमध्ये आपण जर गेलो तर तिथं गेल्यानंतर काय होतं, तुम्ही अत्तर विकत घ्या का नका घेऊ, पण दुकानीत गेलं की सुगंध आपोआप यायला लागतो, बरोबर आहे। अत्तरच्या दुकानीत गेल्यानंतर अत्तर विकत घ्या किंवा नका घेऊ, परंतु सुगंध आपोआप येतो, सुगंधाचे पैसे लागत नाही। मग जर अत्तराच्या दुकानीत गेल्यानंतर सुगंध जर आपोआप येत असेल तर मग आता पैसे कुठं लागतात? जर काही अत्तर आपल्याला पसंत आलं आणि ते विकत जर घ्यायचं तर पैसे लागतात, बरोबर आहे ना। तसं भगवंताच्या कथेत आपण आलो आणि आपण इथं बसलो की आपल्याला तो तादात्म्याची अनुभूती, आपले 2-2.5 तास कुठं जातात कळत नाही, आपण त्या भगवंताच्या रूपामध्ये कथेमध्ये तल्लीन होतो, ती कथा आपल्या कानातून हृदयापर्यंत पोहोचते, आपण भगवत कथेत तल्लीन झालो। मग आता तल्लीन झालो, जसं सुगंध फुगट आहे तसं तल्लीनता कथेत आलं की आपोआप मिळते। मग आता पुढं काय? जसं अत्तर घ्यायला पैसे खर्चावं लागतात तसं भगवंताला प्राप्त करायचं असेल तर आयुष्य खर्चावं लागतं।
ज्याने आयुष्य भगवंताच्या चरणात समर्पित केलं त्याला एक दिवस देव मिळाल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आपला क्षण न क्षण भगवंताच्या साठी लावायचा, म्हणून भगवंताची कथा आहे. ज्याने एक क्षण भगवंतासाठी दिला. आणि पहा बरं का, देव मिळणं एवढं सोपं आहे ना, तेवढं कोणतीच गोष्ट सोपी नाही, कोणतीच गोष्ट नाही. देव मिळणं किती सोपं आहे. भाव अंतःकरणात जागृत झाला की देव मिळतो. आणि तुम्हाला मिळाला बरं का, तुम्हाला देव मिळाला पण तो ओळखता आला नाही, बस एवढाच फरक आहे. देव मिळाला. भागवत काय आहे? भागवत साक्षात कृष्ण परमात्म्याचं वाङ्मय रूपच आहे. या ठिकाणी हा ग्रंथ ठेवल्यानं हा काही ग्रंथ पानं पुस्तक नाही, ते साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहे. भागवतामध्ये आलंय, तेने यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिही. ही भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयी मूर्ती म्हणजे भागवत आहे. जिथे ग्रंथाची स्थापना होते तिथं आपण 7 दिवस बसून कथा श्रवण करतो. 8व्या दिवशी काला होऊ द्या, आणि एकदा इथं काला झाला नंतर 2 घंटे बसून दाखवा. काय कारण आहे? एकदा ग्रंथ उठला म्हणजे इथलं जे मूळ अधिष्ठान भगवंताचं आहे ते इथून हल्ल्या जातं. 3-3 तास आपण काही टेकायला नाही, काही नाही, आपण आपलं निवांत बसतो. आता काही जण असतात भाग्यशाली, त्याला टेकायला भेटलं, पण नाही त्यांना. म्हणजे असं जे कोणी टेकले असेल त्याला धरू नका की आम्हाला धरून बोलायले, आपल्यालाही आहे म्हणून सांगायलो. भगवंताचं स्मरण, भगवंताचं तादात्म्य भगवंताच्या कथेत झालेलंच असतं. आणि एक सांगू, जिथे भगवंताची कथा आहे ना तिथं सगळे संत महंत योती योगी विरक्त साधू संन्यासी तिथं असतात. सर्व तीर्थ तिथं असतात, सर्व नद्या तिथं असतात. अरे सगळे वेद तिथं असतात. अरे याच्या पुढं काय सांगू, सगळे देवही तिथं असतात. आणि हा आनंद जो काही येतो, जो काही श्रवण करण्यात आनंद येतो, ही त्यांच्या उपस्थितीची अनुभूती आहे. आणि म्हणून भगवंताच्या कथेमध्ये, भागवत कथेचा प्रारंभ करत असताना 3 श्लोकामध्ये महर्षी वेदव्यासानं याचं मंगलाचरण केलं. मंगलाचरण करण्याचा अर्थ असा आहे, मंगलाचरण म्हणजे काय, की ज्याचं आचरण मंगलमय आहे त्याचं स्मरण करणं म्हणजे मंगलाचरण. आचरण कोणाचं मंगलमय? आचरण मनुष्याचं, जीवाचं मंगलमय नाही, आचरण देवाचं मंगलमय आहे. आणि म्हणून मंगल तू विठ्ठला, देव मंगल आहे, म्हणून त्या मंगलमय देवाचं स्वरूपाचं चिंतन करणं म्हणजे मंगलाचरण. आणि म्हणून तुलसीदासजी सांगतात, मंगल भवन अमंगल हारी द्रवऊ स्वदशरथ अजिर विहारी. मंगल भवने अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर विहारी. मंगल भवन अमंगल हारी द्रवऊ सुदशरथ अजिर विहारी. मंगल भवने मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. जय 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 हनुमान गुसाए कृपा करहु गुरु देव की नाई. जय 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 हनुमान
नाय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. प्रभू मंगलमय भगवंत आहे आणि म्हणून मंगलमय असलेल्या भगवंताचं स्मरण करणं म्हणजे मंगलाचरण. 3 श्लोकामध्ये मंगलाचरण केलं. आणि एक महत्त्वाचं सांगू, भागवताचा प्रारंभ नानीबाई जन्मशब्दापासून, आणि म्हणून जन्मापासून भागवत प्रारंभ झालं आणि शेवटला परम शब्दावर थांबलं. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेषु विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहुकं सत्यं परं धीमहि. जन्मशब्दापासून भागवताचा प्रारंभ झाला आणि शेवट परम शब्दावर भागवत पूर्ण होतं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनम तन्नमामि हरिम परम. याचा अर्थ असा आहे की भागवताचा कथेचा प्रारंभ जन्मापासून होतो आणि भागवत कथा पूर्ण कधी होते, जेव्हा परमगतीला मनुष्य प्राप्त होतो त्यावेळेस ते भागवत पूर्ण होतं. आणि म्हणून लक्षात घ्या, दुसरा अर्थ, जन्माला आलेल्या जीवाला परमगतीची प्राप्ती होईपर्यंत जे साधन लागतं त्याचं नाव भागवत आहे. तिसरा अर्थ, जन्मापासून मृत्यूपर्यंत काय करावं किंवा मृत्यूपर्यंतची जी यात्रा आहे ती मृत्यूपर्यंतची यात्रेचं नावच भागवत आहे. भाव प्रवाहिनी भागवत. भागवत कथा भाव प्रवाहिनी आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंताच्या कथेमध्ये वर्णन करत असताना असं सांगितलंय की कर्माची गाठ जी आहे ना अत्यंत कठीण आहे. आणि आपल्या कर्माची गाठ इतकी कठीण आहे की आपण ती सोडू शकत नाही. मग ती गाठ आता कापावीच लागेल. मग ती कशाने कापल्या जाईल, कोणतं शस्त्र आहे, तर सांगितलं हरिचिंतने. कर्माची गाठ जर सोडायची असेल तर भगवंताचं चिंतनच पर्याय, दुसरं काही पर्याय नाही. भगवंताचं चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन केल्यानंतर ती गाठ सुटते. आणि केवळ सुटत नाही, मग काय होतं, कर्म क्षीण झाले की लगेच इच्छा होते की तीर्थयात्रेला कुठेतरी गेलं पाहिजे. माऊलीची वारी कशासाठी, कर्म क्षीण करण्यासाठी. लक्षात घ्या, वर्षभर काही आपण कर्म केले आणि ते कर्माचं गाठोडं आता आपल्याला सोडल्या जात नाही ना, मग त्यावेळेस माऊलीच्या वारीत चला. ते गाठोडं सोडायची जबाबदारी माऊलीवर आहे. ते गाठोडं सोडायची जबाबदारी पंढरीनाथ पांडुरंगावर आहे. मग तीर्थयात्रा जर केली म्हणजे महत् सेवा होते. त्यानंतर काय होतं, तीर्थयात्रा केल्याचं फळ काय की तीर्थयात्रा केल्यानंतर भगवंताची कथा श्रवण करण्याची इच्छा जागृत होते. आणि म्हणून तीर्थयात्रा क्रमामध्ये भगवंताची कृपा आहे की व्यासपीठ दर वर्षाला म्हणा, 1-2 वर्षाला म्हणा, आपण सर्व लोक तीर्थयात्रेला जातो. त्या ठिकाणी 7-7 दिवस 9-9 दिवस आपण राहतो. बरेच लोक या ठिकाणी आहेत जे नैमिषारण्यमध्ये कथेला आले, रामेश्वरमलाही आले, जगन्नाथपुरीला आले, बद्रीनाथ धाममध्ये भगवंताच्या कथेला आले, त्याच्यानंतर काठमांडू पशुपतीनाथलाही आले. चलत राहतात सोबत. आणि त्या तीर्थामध्ये लक्षात घ्या,
आपण जेव्हा तीर्थयात्रेला जातो तर काही साधारण समजू नका. आपण तीर्थयात्रा करत असताना आपल्या जीवनातला वेळात वेळ काढून जात असतो. प्रत्येक माणूस व्यस्त आहे, कोणाला वेळ नाही आहे. आज लोक जर बोलायला बसले ना तर आमच्याजवळ येऊन सांगतात, महाराज एवढं काम आहे की मरायलाही टाईम नाही. मी म्हणलं धन्य रे बाबा पाठवता. आता मरायला कुठं टाईम लागत असतं का? ते काय विचारून येणार आहे का? पण लोक म्हणतात मरायलाही टाईम नाही, म्हणजे व्यस्तता एवढी आहे. पण तरीही तीर्थयात्रेला लोक येतात, तीर्थयात्रेचा क्रम चालतो. बरेच जण आता महाकुंभ स्नानासाठी गेलो तर बरेच जण आपण त्या ठिकाणी होतो. अशी कृपा केली भगवंतानं. आम्ही ऐकलं की इतके किलोमीटर चालावं लागेल, तितकं चालावं लागेल. आम्ही गेलो की गाड्यावाले तयारच होते, घाट पे चलो, घाट पे चलो, घाट पे चलो. घाटावरही गेले, आंघोळही केली, सुखरूप घरी आले. काही झालं नाही, देवानं सगळं केलं. हा भाव आहे, लक्षात घ्या. अंतःकरणात भाव जर राहिला ना तीर्थयात्रेचा, सगळं होतंय. आणि तीर्थयात्रा ऐश करण्यासाठी नसते बरं का, ती उपासना आहे, ती साधना आहे, ती तपस्या आहे. तीर्थयात्रा कशी केली पाहिजे? बद्रीनाथचं एक दृष्टांत सांगतो. आम्ही बद्रीनारायणला गेलो आणि बद्रीनारायणला आमची कथा होती. आम्ही सगळे जवळजवळ 200-250 लोक होतो. बद्रीनारायणच्या कथेमध्ये आमच्या सोबत नवीन 3 महिला आल्या. 3 महिला काय की ज्या स्वतः लेक्चरर होत्या आणि त्या कॉलेजमधून रिटायर झाल्या आणि त्यांची इच्छा झाली की बाबा महाराजासोबत तीर्थयात्रेला जायचं. आता त्यांनी आमचं एवढं ऐकलं होतं की यांची तीर्थयात्रेची व्यवस्था अशी आहे, तशी आहे, तशी. इतकं ऐकलं की त्यांना वाटलं नाही यांच्यासोबतच जायचं. आता योगायोग पहा कसा असतो. त्या आमच्यासोबत आल्यानंतर आता ते लेक्चरर म्हटल्यानंतर त्यांना काही सांगायचं काम आहे का? आता त्यांचे ते कपडे हे 10,000 रुपयाचे शालू त्यांनी ती गाडीमध्ये ठेवले. ज्या गाडीत ते बसले, असं झालं पाऊस सुरू झाला. पावसाचं पाणी त्या डिक्कीमध्ये उतरलं, डिक्कीतलं पाणी त्याच्या बॅगमध्ये शिरलं. सगळे कलरचे शालू एकच कलर झाला, दुसरा कलरच शिल्लक नाही. आणि आम्ही ड्रेस कोड दिला की आपल्याला 7 दिवसात कोणते कपडे रोज घालायचे. सगळ्यांनी हौशीनं घेतले. आता हौशीनं कपडे घेतले, सगळं पाणी त्याच्यात उतरलं, सगळं शालू एकच रंग झाला. याचा कलर त्याला, त्याचा त्याला, त्याचा त्याला. त्या महिलाला एवढा राग आला, ते म्हणजे आता फक्त महाराज भेटू द्या मग दाखवतो त्यांचं. आता योगायोग असा झाला की तीर्थयात्रेला जात असताना माझ्या मागे एवढी व्यस्तता असते, हे पाहते माझ्या मोबाईलच लक्षात नाही, जवळच नव्हता. त्यांनी मला फोन केला, फोन लागला नाही, रेंजची प्रॉब्लेम. बरं इकडून तिकडून झाला असं की सकाळी त्या मला भेटायला येणार. तर त्या जेव्हा तर आपण उत्तरादी मठमध्ये मी जिथं थांबलो तर मी गेलो बद्रीनाथ भगवंताच्या दर्शनाला आणि त्या तिथं आल्या तर माझी काही भेट झाली नाही. ते म्हणले हे किती वेळ भेटणार नाही, पाहूच आता. आम्ही गेलो, नंतर दर्शन झालं, आम्ही आलो. शोभायात्रा सुरू झाली. शोभायात्रेत नंतर कथा सुरू झाली, कथा प्रारंभ झाली आणि योगायोगानं प्रसंग निघाला की तीर्थयात्रेमध्ये आपण तपस्येला आलेलो आहोत. आणि गंमत अशी झाली, त्यांचे शालू तर एक रंगच झाले, पण रात्री मोबाईल चार्जिंग करायचा तर खोलीत लाईटही नाही. म्हणजे आफत आती है तो हर तरफ से आती है, एक तरफ से नहीं आती. आणि त्या 3 महिला पहिल्यांदाच माझ्यासोबत तीर्थयात्रेला. आणि त्या लेक्चरर, आता एवढ्या मोठ्या शिकलेल्या, एवढं सगळं अटेन्शनमध्ये राहिलेल्या, आणि माझ्यासोबत. कथा सुरू झाली आणि सहज विषय होता की तीर्थयात्रेला आल्यावर गरहाण करू नका, ज्या स्थितीत देवानं ठेवलं त्याचा स्वीकार करा. कथा संपली. 3 जण एकदम माझ्यासमोर अटेन्शन. आता मला काहीच माहीत नाही. मी आलो
पण खरं सांगतो, तीर्थयात्रेमध्ये आल्यावर त्या महिलांनी जेव्हा कथा ऐकली, तीनही महिला हात जोडून उभ्या होत्या. पण सांगितलं, महाराज खरं सांगू का, खरंच देवाची कृपा आहे की कथेमध्ये तुम्ही बसले ना, आम्ही कथा ऐकली. कथा ऐकायच्या अगोदर जर तुम्ही आले असते तर तुमची षष्टीच होती. तुमचा कार्यक्रमच होता. आम्ही तुम्हाला एवढं रागवणार होतो. आता मी म्हणलं मग काय हरकत नाही, कथा झाली आता रागवानं. नाही नाही, आता नाही रागवायचं. कारण की तुम्ही जे सांगितलं की तीर्थयात्रेमध्ये आपण तपस्या करण्यासाठी आलो. आता मी म्हणलं ते जाऊ द्या. आता मला बोलता बोलता मी म्हणलं माझं कथेत बोलणं ठीक आहे, पण तुमचं काय असं सांगा. म्हणे आमचं काहीच सांगणं नाही आहे. आता जे भगवंतानी जसं ठेवलं तसंच राहायचं. कारण मी म्हणलं काय झालं. म्हणजे तुम्ही विचारू नये ना आम्ही सांगू नये. मी म्हणलं बोला तरी काय. मग त्यांनी सांगितलं, महाराज शालू होते सगळे कलरचे आणलेले, सगळ्या शालूंचे एकमेकाला रंग लागले. आता कपडे बी घालायला नाही. इकडून तिकडून ते वाळू घालाव, पंखे गिंखे लाव, तर खोलीत लाईटही नाही. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी सुद्धा लाईट नाही. मग मी म्हणलं तुम्ही काळजी करू नका, रूम बदलून देतो. म्हणले नाही महाराज, तुम्ही काय हेतू पुरस्कार ती रूम आम्हाला दिली नाही. पण जर ते आमच्या भाग्यातच असेल तर कदाचित बद्रीनाथ भगवंताची इच्छा असेल की 7 दिवस आम्ही तपस्या करावी. आणि महाराज लक्षात घ्या बरं का, हा बदल जीवनात आला पाहिजे. बस हा बदल आला ना, कथा सार्थक झाली. ऐकणारे बी धन्य झाले, सांगणारे बी धन्य झाले. हा बदल महत्वाचा आहे. ज्याला स्वीकार करता आलं, ठेविले अनंते तैसेची राहावे. पण कसं, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतानं ठेवलं तसं राहायचं, गरानं करत राहायचं नाही. चित्ती असू द्यावे समाधान. भगवंताने जसं ठेवलं तसं राहील, पण समाधानाने आनंदाने राहील. आणि सांगा ना काय फरक पडत. कोणी मुद्दा म्हणून करत नसतं बरं का, लक्षात घ्या. मी त्या महिलांना सांगितलं कथा संपल्यावर, आम्ही बद्रीनाथची कथा झालो, परत निघालो. मी त्यांना भेटलो मुद्दाम. म्हणलं 7 दिवस लाईट नसलेल्या खोलीत तुम्ही राहिले. 7 दिवसामध्ये तुम्हाला ते तुमचे सगळे शालू हे खराब झाले, इतकं मोठं नुकसान झालं. तुम्हाला काय वाटतं. त्यांनी जे उत्तर दिलं ते माझ्या हृदयात आजही आहे. त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला 1.5 लाख रुपये पगार आहे. आम्ही आतापर्यंत जीवन असं जगलं, स्टँडर्ड जीवन आम्ही जगलं, जे पाहिजे ते पाहिलं आम्ही. पण नंतर आम्हाला कळालं की जे आहे त्याच्यात समाधानी राहणं मोठं नाही आहे. सुविधा सगळ्या आहेत आणि त्याच्यात समाधी राहणं काय मोठी गोष्ट आहे. घरात AC आहे, लाईट आहे, पंखे, कूलर, सगळी व्यवस्था, सोन्याचे दागिने सगळं आहे बायकोजवळ. आणि ती म्हणते नाही नाही मी नवऱ्याचं खूप ऐकते. तू ऐकत नाही, सगळी व्यवस्था कंप्लीट आहे म्हणून ऐकते. पण व्यवस्था बी चकली, नवऱ्याला गरिबी आली, खायला महाग झाले. आणि त्यावेळेस जर नवऱ्याला ती जर खऱ्या अर्थानं प्रेम करणारी असेल तर त्याच्या दुःखात जी उभी राहते ती खरी धर्मपत्नी. लक्षात घ्या, ती खरी स्त्री आहे. तसं जीवनामध्ये भगवंताची कथा ऐकत असताना त्याने सांगितलं, आतापर्यंत आम्ही कथा कधीच ऐकली नाही, पहिली वेळ, फर्स्ट टाईम. आणि त्याही वेळेस आम्हाला असं वाटत होतं की काय नाही, पैसे आपल्याजवळ आहे, आपण गेल्यावर सगळं करू. पण महाराज बद्रीनाथमध्ये पैशाचं काहीच काम नाही. कारण की आमच्याजवळ किती जरी पैसे असले तरी त्याचा उपयोग इथं काही होत नाही. आंघोळीच्यासाठी बकेटभर पाणी 100 रुपयाला घ्यावं लागलं, 100 रुपयाला. पण घेतलं. आणि जाताना एकच त्याने सांगितलं, महाराज जीवनात कसं राहावं हे फक्त तुमच्या कथेत आल्यामुळं कळालं, बस बाकी काय नाही. म्हणजे माझ्या कथेत नाही, लक्षात घ्या, भगवंताच्या. नाही तर तुम्ही माझीच कथा धरून ठेवसाल. माझी काय नाही, तुम्ही ना आम्ही एकच, काही फरक नाही. भगवंताच्या कथेत आल्यामुळं. आणि लक्षात घ्या, ही कथा तीर्थयात्रेमध्ये गेले की भगवत कथा श्रवणाची इच्छा.
आणि भगवत कथा श्रवण करता 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 अंतःकरणात भाव जागृत होतो की जर भगवंत संताच्या दारापर्यंत जाऊ शकतो, जर भगवंत द्रौपदीचं दुःख हरण करू शकतो, जर भगवंत तुकाराम महाराजाच्या पत्नीच्या पायातला काटा काढू शकतो, जर भगवंत भक्ती केल्यानंतर मेलेले ढोरं ओढू शकतो, जर भगवंत बाळांतपण करू शकतो, जर भगवंत विटेवर हात देऊन 28 युगापर्यंत उभं राहू शकतो भक्तीमुळे, तर मी केलेल्या भक्तीनं मला स्वप्नात दर्शन का होणार नाही? हा भाव ज्या दिवशी जागृत झाला त्या दिवशी संध्याकाळी भगवंत दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. भाव जागृत करा, भाव. आणि भाव जागृत झाल्यावर काय होतं? भाव जागृत झाला की प्रेम निर्माण होतं. आणि म्हणून प्रीती शोणक चित्ते ते हेतो वचमी विचार्यच सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. प्रीती म्हणजे प्रेम. प्रीती शब्द प्रेमाचं प्रतीक आहे. लक्षात, प्रेम जगातलं सगळ्यात, लक्षात घ्या, प्रेम जे प्रेम भगवंताच्या कथेमध्ये देवाबद्दल प्रेम जागृत झालं पाहिजे. देवाबद्दल प्रेम जागृत होणं म्हणजेच भक्ती आहे. शांडिल्य ऋषी, नारद ऋषी भक्तिसूत्रामध्ये सांगतात भक्ती म्हणजे काय? सा प्रेमैक रूपा. भक्ती काय? तर प्रेम रूप आहे. आणि म्हणून प्रेम जीवनामध्ये, लक्षात घ्या, मी सांगत असतो प्रेम काय. जगातली सगळ्यात महाग वस्तू जर काही असेल तर ते प्रेम आहे. आणि जगातली सगळ्यात नाजूक वस्तू जर काय असेल तर ते प्रेम आहे. प्रेमाचा मोबदला दिला जात नाही. लाखो रुपये खर्चले तरी प्रेमाचा मोबदला होत नाही. अरे नाही नाही, एका हातामध्ये मुक्ती आहे, एका हातामध्ये प्रेम आहे, तरी प्रेमाचं पारडं वरीच राहील भरलेलं. कारण या ठिकाणी जे खाली राहील, जे वजनदार असतं ते पारडं खाली असतं, प्रेमाचं पारडं भारी राहील. आणि म्हणून साधू संतांना सांगितलं, अरे प्रेम जब अनंत हो गया तो रोम रोम संत हो गया. गोम जब अनंत हो गया तो रोम रोम संत हो गया. देवालय हो गया बदन, अरे हृदय तो महंत हो गया. प्रेम जे प्रेम, प्रेम जेव्हा प्रगट होतं जीवनात, तर महाराज प्रेमाचं रूपांतर, आहा, भगवंतावर प्रेम करा. प्रेम मग काय होईल? प्रेम जब अनंत हो गया, प्रेम जेव्हा वाढतं ना देवाच्या प्राप्तीसाठी, की देव मला मिळाला पाहिजे, देव मला मिळायला पाहिजे, आणि जेव्हा देव मिळत नाही त्यावेळेस त्या प्रेमाचं रूपांतर अश्रूत होतं. आहा, डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. आणि सांगेल मी, देवासाठी ज्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले त्याचं जीवन खरं धन्य धन्य आहे. म्हणून प्रेमाची व्याख्या, प्रेम खरंच विलक्षण आहे. दुर्योधन के मेवा त्यागे, शाग विदुर घर खाए, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन के मेवा त्यागे, दुर्योधन के मेवा त्यागे, दुर्योधन के मेवा त्यागे, दुर्योधन के मेवा त्यागे, शाग विदुर घर खाए, हाँ साग विदुर घर
खाई सबसे ऊंची प्रेम सगाई वो सबसे ऊंची प्रेम सगाई जय हो हरि बोल झूठे फल सबरी के खाए झूठे फल शबरी के खाए झूठे फल सबरी के खाए झूठे फल शबरी के खाए बहुविधि स्वाद बताए हो बहुविधि स्वाद बताई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई श्री राधे हरि बोल ताली बजाते हो दोनों हाथों को ऊपर करके हरि बोल। प्रेम के बस पारथ रथ हाको प्रेम के बस पारथ रथ हाक्यो प्रेम के बस अर्जुन रथ हाको प्रेम के बस अर्जुन रथ हाको भूल गए ठकुराए भूल गए ठकुराई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई ऊंची प्रेम सगाई हरि बोल। जय हरि ऐसी प्रीत बड़ी वृंदावन ऐसी प्रीत बड़ी वृंदावन ऐसी प्रीत बड़ी वृंदावन ऐसी प्रीत करी वृंदावन बने गोपियन नाच नचाए हो गोपियन नाच नचाए सबसे ऊंची प्रेम सगाई 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 सबसे ऊंची प्रेम सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई प्रभु प्रेम
जे आहे, प्रेमाने भगवंताची प्राप्ती होत असते. प्रेम म्हणजेच भक्ती. कारण म्हणून प्रेमामुळे भगवंताने काय काय केलं या भजनामध्ये सांगितलं होतं. प्रेम बस अर्जुन रथ हाक्यो. देव अर्जुनाचा रथ हाकतो प्रेमामुळं. विदुराच्या घरी प्रेमामुळं देवाने भाजीचं पान खाल्लं. 56 भोग त्याग करून विदुरजीच्या घरी. प्रेमामुळे भगवंत सुदामाचे पोहे खातात. प्रेमामुळं वृंदावनामधील गोपिकांच्या समोर भगवंत नाचतो. हे प्रेमाचं लक्षण, प्रेमाची महिमा, प्रेमाची ख्याती आहे. म्हणून प्रभू, भगवत कथा श्रवण करता करता भगवंतावर प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेम निर्माण झालं की मग आपोआप प्रेमाचं रूपांतर अश्रूमध्ये होतं. आणि जगात जेव्हा जेव्हा ज्यांनी ज्यांनी भगवंतासाठी रुदन केलं ना, देव सगळं काही पाहू शकतो, पण देव रडलेलं कधीच पाहू शकत नाही. आता तुम्ही म्हणसाल आम्ही तर रोजच रडायलो. संसारात रडणाऱ्याला किंमत नसते, लक्षात घ्या बरं का, लक्षात घ्या. संसारात रडणाऱ्याची किंमत 0 आहे. आणि मावल्यांना तर माहीत आहे, घरी रडलं नवरा म्हणतो बस झाले नाटकं सुरू, दमच नाही. याच्या पुढचा शब्दच नसतो घरी. एखादा असला तर बस 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 झालं, गंगा जमुना आपली तर तयार, वाहायला सुरुवात झालं. संसारामध्ये रडलं तर टोमणे मिळतात आणि परमार्थात रडलं तर देव मिळतो. देवाची प्राप्ती होते, देवाची. आणि म्हणून कशासाठी रडावं हे कळलं पाहिजे. आणि एक सांगू काय, संसारात रडणारा माणूस स्वार्थासाठी रडतो आणि परमार्थात रडणारा माणूस देवासाठी रडतो. संसारात आत्तापर्यंत जितक्या वेळेस आपण रडलो, आत्ता नका विचार करू बरं का. नंतर घरी जायचं, शांतपैकी खोलीत बसायचं, दार बंद करायचं, डोळे बंद करून विचार करायचं, आत्तापर्यंत मी केव्हा केव्हा रडले. तुमचं सगळं लक्षात येईल, स्वार्थासाठीच रडले, बाकी दुसरं काहीच नाही. पहा, एक सांगू का, एखाद्याच्या घरात मृत्यू झाला तर किती वाईट घटना असते, पण ती वाईट घटना असताना रडणाऱ्यांचे सूर वेगळेच असतात. तुम्ही गेले याच्याबद्दल कोणी रडत नाही. आता आमचं कसं म्हणूनच रडणं चालू आहे, काय आणून घ्यायची वेळ आली. गेला त्याच्यासाठी रडणं नाहीये. आता मागं आम्ही राहिलो, आमची व्यवस्था काहीच नाही केली आणि निघून गेले म्हणून रडणं आहे. आता तर त्या LIC वाल्यानं एवढी चांगली ती ॲडव्हर्टाईज काढली टीव्हीत. तो समोर एक फोटो असतो नवऱ्याचा, मुलगा बसलेला असतो, ती बाई विधवा झालेली त्या फोटोकडे पाहून सांगते LIC काढून गेले असते तर तुमचं काय बिघडत होतं काय. म्हणजे हे रडणं कशासाठी आहे, फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी, बरोबर आहे. आणि म्हणून स्वार्थासाठी रडतो म्हणून देव आपल्याकडे पाहत नाही. पण संत जेव्हा जेव्हा रडले तर देव स्वतः डोळे पुसायला आला, हे कथेत आहेत, पाहायला मिळालेले. अनेक कीर्तनात कथेत आपण ऐकतो. मीराज रडली तर देव आले, द्रौपदी रडली तर देव आले, उत्तरा रडली तर देव आले. त्यांचं रडणं स्वार्थासाठी नव्हतं, परार्था प्राणही द्यावे. दुसऱ्यांच्यासाठी किंवा सत्कर्मासाठी रडलेलं, भगवंतासाठी रडलेल्या अश्रूला किंमत आहे. म्हणून सांगेल मी, रडायचं असेल तर भगवंतासाठी रडा, पण झेंडू बाम लावून रडू नका. काय काय एवढे नाटके रडणं येत नाही तर झेंडू बामही लावते, डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. नाटकं लोकांना कळत नाही, पण देवाला कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रभो
कथा श्रवण करत असताना जे भगवंताच्या स्वरूपात मध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, दर्शनामध्ये लालसा निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून भागवत कथेचा प्रारंभ करत असताना प्रेमामुळं भगवंत किती वेळेस आले, त्यांनी अवतार धारण केला. म्हणून या ठिकाणी भागवताचा प्रारंभ असताना 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताच्या प्रागट्याचे अवतार लीलेचं वर्णन केलं. भगवंताचे 24 अवताराचं वर्णन भागवतामध्ये आलं. त्यामध्ये पहिला अवतार भगवंतानी सनक सनंदन सनातन सनत कुमाराच्या रूपानं या ठिकाणी धारण केला. ब्रह्मचर्याचं पालन करून, अखंड ब्रह्मचर्याचं पालन करून या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जयघोष हरिशरणम हरिशरणम जगापर्यंत पोहोचवला. पहिला अवतार सनत कुमारांचा झाला. दुसरा अवतार भगवंतानी वराह रूपाने घेतला. हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वी मनुष्य रूपाला दिली. त्यानंतर जे हे भगवंत 3रा अवतार या ठिकाणी घेतात. देवर्षी नारदाच्या रूपानं भगवंताचा 3रा अवतार झाला. नारद आले, भक्तिसूत्राची निर्मिती केली. जगात भक्ती काय आहे, कशी केली पाहिजे, त्याच्यानं काय होतं हे दाखवलं नारदाने. आणि मी सांगेल तुम्हाला, आपल्या शास्त्रामध्ये 2 भक्तिसूत्र आहे. एक नारद भक्तिसूत्र आहे, दुसरं शांडिल्य भक्तिसूत्र आहे. नारदाने भक्तिसूत्राची निर्मिती केली. लोकांना भक्ती कशी करावी, देवाला कसं आळवावं याचं नारदांनी सांगितलं. 4था अवतार नंतर या ठिकाणी भगवंतानं जे नर नारायण रूपामध्ये घेतला. आणि नर आणि नारायण रूपानं भगवंताने तपस्या करून या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी आजही भगवंत बद्रिकाश्रमामध्ये जर आपण गेलो तर नर नारायण रूपामध्ये बद्रीनाथमध्ये भगवंत आहेत. 5वा अवतार जे ते सिद्धांताचे स्वामी कपिल महामुनीच्या रूपामध्ये भगवंताने अवतार घेतला. 5वा कपिल महामुनी. 6व्या अवतारात भगवंत दत्तात्रय झाले. त्रिगुणातीत परमात्मा जो आहे, 3ही देव एका ठिकाणी अनुसूयेच्या ठिकाणी प्रगट होऊन जगाला या ठिकाणी दाखवलं की पातिव्रत्याची ताकद काय. स्त्रियांमध्ये तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला काहीच करायची गरज नाही बरं का. पतीची या मता जी असे अनुसरून ती पतिव्रता. बस संपलं. नवऱ्याच्या मतानं जरी तुम्ही चालल्या तरी तुमचं खूप मोठं साधन आहे. आता नवरा तुमच्या मतानं चालतो हे विषय वेगळा आहे, ते इथं सांगायचं नाही. स्त्रीनं पतीच्या मताला अनुसरून राहिलं पाहिजे असं कथा सांगते. त्याचं पावित्र्य, त्याचं पातिव्रत्य किती आहे महाराज. अनुसयेचं चरित्र आपण ऐकलेलं आहे. अनुसयेची ख्याती पूर्ण त्रिलोकीमध्ये गेली. आता कधी सांगणारे सांगतात, मग ते लक्ष्मीला वाटलं की माझ्यापेक्षा मोठी पतिव्रता आहे, कारण सावित्रीला वाटलं आणि पार्वतीला वाटलं. मग तिनं देवाला सांगितलं, नवऱ्यासमोर हट्ट धरला आणि तुम्ही जाण तिचा पातिव्रत्य भंग करा. सांगणारे काही सांगतील. एक गोष्ट सांगतो, असं कसं शक्य आहे. लक्ष्मी महामाया आहे, परांबा पार्वती है, सावित्री, ह्या 3ही देवी स्वतः पतिव्रत आहे. ते दुसऱ्या पत्नीचं पातिव्रत्य धर्म कसं भंग करायला लावतील. कधीच नाही. बरं समजा ते का आपल्यासारखा संसार आहे का देवाचा, की बायकोन सांगितलं की नवऱ्यानं उचललीत थैलीन गेला भाजीपाला आणायला. तसं थोडी होणार आहे. जिथं साक्षात भगवंत आहेत, म्हणजे लक्ष्मीनं हट्ट धरला, जा अनुसयेचं पातिव्रत्य भंग करा, की देव निघल काय. सांगणाराने तारतम्य ठेवलं पाहिजे. काही सांगून फायदा नसतो. लक्ष्मी मातेजवळ जेव्हा नारदांनी सांगितलं, पार्वती मातेजवळ सांगितलं, सावित्रीजवळ सांगितलं की तुम्हाला सांगतो जगात या ठिकाणी अनुसयेसारखी पातिव्रत्याचं पालन करणारी स्त्री नाही. 3ही स्त्रिया आनंदित झाल्या. लक्ष्मीला आनंद वाटला, पार्वतीला वाटला.
अनुसूयेला आनंद वाटला. काय आनंद वाटला? आम्ही एवढ्या मोठ्या देवपत्न्या, एवढ्या मोठ्या पातिव्रत्याचं पालन करणाऱ्या असताना एखादी ऋषीपत्नी जर आमच्या पुढे जात असेल तर काय या ठिकाणी मृत्यू लोकातील जीवाचा अधिकार आहे, लक्षात घ्या. मृत्यू लोकातील जीवाचा अधिकार वैकुंठातील देवापेक्षाही मोठा आहे. वैकुंठात असणाऱ्या लक्ष्मीपेक्षा मृत्यू लोकातली गृहलक्ष्मी श्रेष्ठ आहे, या कथेतून सांगितलं. भगवंत आले. आता कोणी म्हणले की बस कपडे काढून नग्न होऊन देन. लक्षात घ्या, देव कसं सांगेल. आणि दुसरा एक विषय लक्षात घ्या, देवाने पाठवलं तर कपडे नव्हतेच, हे कपडे आपण घातलेले आहेत. आणि देवाजवळ जाऊ तेव्हाही काही नसतं. विषय लक्षात घेण्याचा असा आहे, कपड्याचा अर्थ काय? भगवंत जीवाजवळ येतात तेव्हा म्हणतात वासनारूपी वस्त्र सोड. वासांश जीर्णानि यथा विहाय. वासनेचे वस्त्र सोडा, वासनेचे. हे दैहिक वस्त्र नाही. त्या रूपामध्ये भगवंताने अवतार घेऊन जगातल्या स्त्री, मृत्यू लोकातल्या स्त्रियाचा अधिकार केवढा की या मृत्यू लोकातल्या स्त्रीनं जर आपल्या पतीच्या विचाराचं पालन केलं आणि त्या पातिव्रत्याचा जर धर्माचं पालन केलं तर अखिल लोक ब्रह्मांडादी नायक तिच्या घरी बालक बनून येऊ शकतो, एवढं सामर्थ्य या ठिकाणी आहे. ही कथा आहे ती. आता उगाच काहीतरी रंगवता कुठं काही रंगवलं त्याला अर्थ नाही. मातृशक्तीचा, कलिकालातील मातृशक्तीचा अधिकार सांगणारी कथा आहे. म्हणून स्त्रियांनी नियम घेतला पाहिजे. आता ठीक आहे, नवीन नवीन फॅशन झाली, नवीन नवीन दिवस आहेत, पण एक सांगू का, काही काही गोष्टी फॅशनसाठी नसतात, आपल्या कल्याणासाठी असतात. स्त्रियांनी नियम एक घेतला पाहिजे. किती स्त्रिया भागवतात आलेल्या आहेत ज्या रोज नवऱ्याला पाया पडतात. खरं इमानदारीनं मनात विचार करा, हात वरी करूच नका. किती स्त्री आहेत की ज्या रोज नवऱ्याला न चुकता पाया पडतात. काही काही ठिकाणी तर असं पाहण्यात येतं, नवराच म्हणतोय माय गुपचाप बसतो या पाया पडतो. मला सांगा हो, काय लागतं याला पाया पडायला? पैसे लागतात का? बरं, नवरा कुठून आणायचा का? घरीच असतो. पण जे सोपं आहे परमार्थ, ज्याच्याने आपलं कल्याण सहज होऊ शकतं, ते आपल्याला करायचं नाही. लक्षात. आपण थोतांडाकडे चाललोय बरं काय, लक्षात घ्या तुम्ही. काही लोक म्हणतात महाराज सॉक्सच घालतात. मी म्हणलं येडे हो, तुम्हाला कळत नाही म्हणून घालावं लागतं. माझी अंतःकरणातून भावना असते, कोणत्याही स्त्रीनं नवरा जर सोडला तर दुसऱ्या पुरुषाला स्पर्श करू नये महाराज. लक्षात घ्या. केवढाही मोठा राहू द्या माणूस, कितीही मोठा असू द्या. तुम्हाला आम्ही चांगले दिसतो बरं का, तुमचा भाव चांगला आहे, पण आम्ही चांगले नाही. आम्ही जी कथा सांगायलो ती नक्कीच चांगली आहे. आमची पूजा महत्वाची नसते. लोक वेडे झाले. दिसला महाराज, थांबा पडलेच पाया, हात जोडायचे, काही नाही करत. महाराज लोकांच्या पाया पडायची का काही गरज नाही महाराज. आमची किंमत नाही, एक किंमत कथेची आहे. कथेमुळं लोक पाया पडतात. लक्षात घ्या. आणि मी सांगत असतो, स्त्री जी आहे, स्त्रीनं पतीचे जर पाय सोडले तर दुसऱ्या कोणाही, केवढाही माणूस राहू द्या. मी याच्याही पलीकडे जाऊन सांगेन, शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, मुलीचं एकदा लग्न झालं नंतर बापाला जरी पाया पडायचं तर दूरून पडलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. बापाला पाय, ज्याने जन्म दिला त्या बापालाही स्पर्श करू नये पायावर डोकं ठेवून, कारण स्त्रीचं पातिव्रत्य असतं, भंग होतंय. आपल्याला तर बस दिसला, थांबा, लोक तर थांबा, अरे नका रे बाबा बेजार करू. हात जोडायचे, हात. लक्षात घ्या बरं का, हात जोडले पाहिजे, पण इतकं भांबावू नका, पतीचे पाया पडलं पाहिजे. आणि हा नियम आहे शास्त्रामध्ये. अनुसूया रोज अत्री ऋषीच्या पाया पडायचे, रोज. आणि एकदा पडत नव्हती, तीनदा पडत होती, सकाळ दुपार संध्याकाळ. ही त्रिकाल संध्या आहे स्त्रीची. त्रिकाल संध्या जसं ब्राह्मणाला सांगितली 3 वेळेस संध्या केली पाहिजे, तसं त्रिकाल संध्या स्त्रियाची जर काही असेल तर पती परमेश्वराला पाया पडणे त्रिकाल संध्या आहे.
लगेच बाया कथेतून गेल्यावर म्हणतात महाराजाला काय माहिती आमचा कसा आहे. तो कसाही असो आपला आहे ना, त्याला डोक्यावर धारण केलं, लक्षात घ्या. तो कसाही असो, त्याच्यात जर आपण भगवत रूप भाव ठेवून जर पाया पडलं तर मी सांगेल वाल्याचा वाल्मिक जर होऊ शकतो तर वाल्या एवढा खराब तुमचा नवरा नाही. इतका खराब तर नाही, लक्षात घ्या. आणि मी सांगेल बरं का, ज्या स्त्रीचा नवरा चांगला नाही ना, तिनं त्याला काहीच बोलायचं नाही, फक्त एकच करायचं, रोज देवाला सांगायचं, देवा अरे नवऱ्याच्या रूपात तूच माझ्या घरी आहे आणि असा रूप तुझं, हे रूप चांगलं वाटत नाही मला, तू जसा तू चांगला आहे तसा कर ना तू यांना. आणि पाया पडा, नाही नवरा सुधारला तर नंतर सांगा. पण आपल्याला कळतच नाही, नवरा बिघडला कमी बायकाच बॉम्बलेल्या जास्त. अरे बापा बापा बापा, ए पाठवता. आणि मी सांगत नाही बरं का, मी जे बोलल ते प्रमाणानं बोलतो. तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायक कन्या विक्रयणो लोभा दंपती नांच कलकनम. स्त्रियांचं राज्य आलं घरामध्ये. पुरुष फक्त ऐकत राहतात. नंदी बैल जसा पोळ्याचा मान हलवतो तसं नवऱ्यांच्या स्थिती घराघरात झाल्या. हे भागवतात आलंय बरं का. मी काही इथला विषय नाही, तो आमच्या तिकडचं सांगतो. इथं सगळे चांगले आहेत. म्हणून सोपा परमार्थ करा हो, सोपा करा. किती सुना आहेत ज्या रोज घरी सासूच्या पाया पडतात. महाराज काही सांगतात काय, आणि तिच्या कुठं पाया पडायचं काय, आणि ती कोणती धड आहे. अरे बापा बापा. लोकायला काय पाहिजे, एक लोटा जल सब समस्याओं का हल. एक तांब्या पाणी घ्या, महादेवावर नेऊन टाका, झालं, सगळ्या समस्या मिटल्या. एक सांगू का, ते खरं जरी असलं ना तर पूर्ण खरं नाही. घरातला महादेव भाकरीसाठी उपाशीच बसला आणि महादेवाच्या मंदिरातच जेडे घालायले. अरे राम 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 राम. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, सोपा परमार्थ सोडू नका माऊल्यांनो, लक्षात घ्या. अवडंबर करू नका. देवाला अवडंबर आवडतच नाही.